देत होतो 55 रुपये प्रमाणे आणि पेट्रोल हा 60 रुपये प्रमाणे देत होतो, विकला जात. हे सगळ्या देशाला माहीत आहे. देशातील स्मृती इराणीपासून तर नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत सगळ्यांना माहीत आहे की काय परिस्थिती होती. आजही डिझेलचा दर 111 रुपये 12 रुपये बॅरल आहे. $2 वाढलेत फक्त. आज डिझेलचे आणि पेट्रोलचे दर एवढे का? अजूनही सामान्य माणसाकडून ही लूट चालली आहे. एकीकडे अंबानीला तुम्ही परदेशात डिझेल पेट्रोल रिफाईन केलेला विकायला परवानगी देताय, ते काय डिझेल आपल्या देशामध्ये घेऊन आणि बाहेरून तुम्ही खरेदी केलेला तेल तुम्ही परदेशात त्याचा रिफाईन करून तुम्ही दुसऱ्याला देताय, दुसऱ्या देशात पाठवताय. अरे मला कळत नाही की तुमच्या तिजोरीमध्ये पैसे येत आहेत हे सगळे व्याट वगैरे आकारून, हे पैसे मित्रांना अदानीला अंबानीला वाटायसाठी, उद्योगपतींचे कर्ज माफ करायसाठी याचा उपयोग करायचा, सामान्य माणसाला लुटायचं आणि अमीर श्रीमंतांना वाटायचं, हे धोरण या सरकारचं दिसते आहे. आणि त्यामुळेच हे तोटा कंपन्यांना जो होतो आहे तर तोटा सरकारने भरून दिला पाहिजे, व्याट कमी केला पाहिजे. पण ज्या वेळेस एवढा जवळपास या सगळ्यामधून 58 लाख करोड रुपये फायदा झाला, 58 लाख करोड रुपये. डिझेलचे कच्च्या तेलाचे दर कमी असताना जे दर 60 रुपयापर्यंत, 58 रुपयापर्यंत, 48 रुपयापर्यंत काही काळात आले होते, त्यावेळेस प्रचंड नफा कमवला आणि त्यावेळेस या कंपन्यांनी तो पैसा सरकारच्या घशात घातला आणि सरकारने तो उद्योगपतींच्या कर्जाच्या रूपानं त्यांना वाटून दिला, कर्जमाफीच्या रूपानं वाटून दिला. हे सर्व जे काही गोडबंगाल आहे हे सरकारचं एकूण प्लॅनिंग आहे की सामान्य माणसाला उद्ध्वस्त करणं, बर्बाद करणं, त्याला जगणं मुश्किल करणं आणि मोजकेच लोक, श्रीमंत, प्रचंड माया गोळा असलेले लोक यांच्या भरोशावर पुन्हा पैसे वाटून सत्ता हस्तांतर करणं, अशी एकूण पॉलिसी आहे. त्यांना सामान्य माणूस मेला काय, जगला काय, शेतकरी मेला काय, जगला काय, याच्याशी काही देणं घेणं या सरकारला नाहीये. 1 मे ते 22 मे दरम्यान पुण्यातून 123 महिला आणि मुली जे आहेत ते बेपत्ता झाल्याचं समोर आलेलं आहे. पुन्हा तर उद्ध्वस्तच झाला आहे. महिलांच्यावर अत्याचारात, महिला लापता होण्यामध्ये, ड्रग्समध्ये, खुनामध्ये, लहान मुलीवर अत्याचारामध्ये. आता असं आहे की गृह खात्याने नेमलेला जो काही CP आहे तिथला नागपूरचा, किती सक्षम आहेत ते, फार प्रचंड सक्षम आणि ताकदीचा माणूस तिकडे नेमलेला आहे आणि त्यामुळे अत्याचार वाढलेले आहेत. सक्षम माणूस असल्यामुळेच अत्याचार तिकडे वाढले, अशी एकूण परिस्थिती आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये 4 लाख हाऊसवर आलंय, बोललो आहे प्लॅटफॉर्म. आपल्या विधानसभेमध्ये प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की किती महिला आणि मुली लापता आहेत. 4,60,000 महिला मुली महाराष्ट्रातून लापता आहेत गेल्या 10 वर्षामध्ये, पण त्या मिळत नाही. त्यातले ते सांगतात की आम्ही 70% मुली सापडल्या, महिला सापडल्या, 80% सापडल्या. ठीक आहे, 80% 90% सापडले असतील, 10% म्हणजे किती? 4,60,000 म्हणजे 10% म्हणजे 46,000 महिला होतात, त्या काय मिळत नाही? पण हे सगळी खोटी आकडेवारी सांगितली जाते. आज महिला सुरक्षित नाही. हे आता पुण्यातील घटना काय, महाराष्ट्रातील घटनेवरून लक्षात येत आहे. पुण्यातील पोलिसांचा धाक हप्ते वसुलीकडे गेलेला आहे. तो धाक जो वापरतायत त्यामुळे गुन्हेगार प्रचंड निर्ढावलेले आहेत, मस्तीत आले आहेत आणि गुन्हा करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील महिला आणि मुली सुरक्षित नाहीत, हे आता सिद्ध झाले. नितेश राणे यांनी म्हटलं की जे मदरसे आहेत ते दहशतवाद्यांचे अड्डे झालेले. आता त्या नितेश राणेजींना कोण सांगेल? अरे बाबा, सरकार तुझी, गृह खातं तुझं, सेंट्रलचं तुझं, सगळंच तुझं. बघतो काय आणि बघतो काय? तू बघूही नकोस आणि बघूही नकोस. काय कारवाई करायची ते करून टाक. पण केवळ हे असं म्हणणं याच्यात त्याच्यात आहे, तो हे आहे, हे हिरवे साप आहे, ते पिवळे साप आहे, काय बकवास करून लोकांना दिशाभूल करून. खरं तर सुप्रीम कोर्टाने आत्ताच चपराक दिली की कोणी सरकारमधील मंत्र्यांनी 2 धर्माच्या संदर्भात तेढ निर्माण होणार नाही आणि त्याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं असेल तर सरकारने त्या संदर्भात कारवाई करावी. ठीक आहे.